नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी हृदयविकाराने मृत्यू झालाय. सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार समीर गायकवाड याला काल मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्याला तातडीनं सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. नाशिकमध्ये नगरसेवकांच्या नावाने महिलेला मारहाण आणि विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यात न्याय न मिळाल्याने त्या महिलेने थेट रस्त्यावर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. ही घटना कामटवाड्यात घडली असून राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार धक्का मिळालाय. वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब यांच्यासह सुमारे 300 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. सावंतवाडी वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय. अकोला महानगरपालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी भाजपला साथ देणार असल्याची चर्चा सुरू आहे. सत्ता स्थापनेसाठी एकूण 41 नगरसेवकांची आवश्यकता असते. यामध्ये भाजपकडे 38 नगरसेवक असून भाजपला 3 नगरसेवकांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यानं शीतल फराकटे नाराज आहेत. शीतल फराकटे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष असून त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक आणि वरुण सरदेसाईंची गट स्थापनेसाठी बैठक पार पडली आहे. या बैठकीत उमेश बोरगावकर यांची गट प्रमुख पदावर नियुक्ती करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे अधिकृत मान्यता देतील त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत 73 गट आणि 146 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसमोर आता उद्याचा एकच दिवस शिल्लक राहिलाय. या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात एकूण 30 लाखांच्या जवळपास मतदार नोंदणीकृत असून त्यामध्ये 14.5 लाख महिला मतदारांचा समावेश आहे. धुळ्यात महापालिकेच्या निवडणुकीनंतर 8 ते 10 दिवसांनी कृषी उत्पन्न बाजार समिती भरली आहे. यावेळी बाजार समितीत व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे. तसेच पालेभाज्यांचे देखील भाव वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पुढील काही दिवस भाज्यांचे भाव स्थिर राहणार असल्याची माहिती आडत दुकानदार हरीश माळी यांनी दिली आहे. शिरूरच्या टाकळी भीमा येथे ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 2 बछडे आढळले आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी येत दोन्ही बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेतलंय. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी आणि रात्री शेतात फिरणं टाळावं असं आवाहन वन विभागाने केलंय. शिरूरच्या शिक्रापूर चाकण महामार्गावर चोरट्यांनी पिकअप गाडीच्या सहाय्यानं ATM मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी ATM मशीन बाहेर ओढून नुकसान करण्यात आलं. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसलाय. नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. यवतमाळ जिल्ह्यात एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून धारदार चाकू, 2 जिवंत काडतुसं, देशी बनावट पिस्तूल असा एकूण 1,42,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.